मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशा वनस्पती असतात, त्या वनस्पतीचे आपल्याला आयुर्वेदिक गुण माहीत नसतात. म्हणूनच आज आपण अशा काही वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत की जी आपल्या आजूबाजूला सतत आढळून येते. त्या वनस्पतीची नावे हे आपल्याला माहीत असते, परंतु तिथे आयुर्वेदिक गुण आपल्याला माहीत नसतात. तेच आयुर्वेदिक गुण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व ही वनस्पती कोणत्या आजारावर उपयुक्त आहे याची देखील माहिती आपण घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. अनेक जणांना सतत ताप येण्याची समस्या असते आणि हा ताप आल्यामुळे टायफॉइड, कावीळ यांसारखे अनेक रोग उद्भवत असतात. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जर ताप आला तर तो लवकर जातच नाही. यासाठी ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. या वनस्पतीचा वापर केल्यामुळे आपल्याला जे सतत ताप येण्याची समस्या असते ती पूर्णपणे कमी होते व त्यामुळे होणारे आजारही कमी होतात. त्याचबरोबर या वनस्पतीचा वापर केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम देखील होते व मधुमेहाचा ज्या व्यक्तींना त्रास आहे ते मधुमेह देखील कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत होते. या वनस्पतीला रोगांचा नाश करणारी वनस्पती असे म्हटले जाते, कारण यामध्ये रोगांचे नाश करण्याचे गुण भरपूर प्रमाणात आहेत. ही वनस्पती म्हणजे गुळवेल. कसल्याही प्रकारचा ताप जर आपल्याला येत असेल तर यावर गुळवेलीची चूर्ण अत्यंत गुणकारी ठरते. हे चूर्ण जर आपण कोमट पाण्यातून केले तर कसल्याही प्रकारचा ताप हा नाहीसा होतो. त्याचबरोबर ताप कमी करण्यासाठी या गुळवेलीचा काढा बनवून देखील पिल्याने ताप कमी होण्यास मदत होते. बऱ्याच जणांच्या अंगात अशक्तपणाचे प्रमाण वाढलेले असते, त्यावर गुळवेलीचा काढा गुणकारी आहे. यामुळे आपल्याला शक्ती भरपूर प्रमाणात मिळत असते. आपल्या अंगातील अशक्तपणा निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर या वेलीचा काढा पिल्याने आपल्या शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण देखील होते. आपल्याला ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे निघून जातात. कावीळ झाले असेल तर या गुळवेलीच्या पानांचा रस काढून त्यात खडीसाखर मिसळून घेतल्यास तर कावीळ पूर्णपणे कमी होते. संधिवात, अंगदुखी असेल तर अशा वेळी गुळवेलीचा काढा सुंठेमधून घेतल्यामुळे हा संधिवात दुखीचा त्रास पूर्णपणे कमी होईल. हा काढा सकाळ व संध्याकाळी घ्यावा, त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईल. त्याचबरोबर या गुळवेलीचा काढा टीबीच्या रुग्णांसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे. ज्या लोकांना असते त्या लोकांना सुद्धा भरपूर ताप येण्याची समस्या असतील, हा ताप कमी करण्यासाठी गुळवेलीचा काढा व गुणकारी ठरतो. त्याचबरोबर क्षयरोगाच्या रुग्णांसाठी देखील हा काढा अत्यंत गुणकारी आहे आणि मधुमेहाचा त्रास ज्यांना आहे अशा व्यक्तींना या वेलीचा काढा सेवन केले तर मधुमेह कंट्रोल होण्यास मदत होते. त्याचबरोबर या वेलीच्या चूर्णाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम देखील होते. अशा प्रकारे ही वनस्पती व त्यांचे उपयोग आहेत. वनस्पतीचा वापर तुम्ही देखील करून बघा. तर मित्रांनो, हे होते गुळवेलीचे फायदे. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.